नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सध्या चालू आहे. त्यामधील एक प्रोजेक्ट आहे कन्नमवार नगर विक्रोळी येथे, ज्याचा संकेत क्रमांक आहे 536. तर या प्रोजेक्टमध्ये टोटल 172 2 BHK म्हाडाने उपलब्ध केलेले आहेत. तर यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ती 29 एप्रिल असणार आहे. आणि या स्कीमसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स वगैरे आवश्यक आहेत ते तुम्ही या नंबरवरती, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट मिळून जाईल. आणि तसेच तुम्हाला फॉर्म फिलिंग वगैरे सर्व गोष्टी यामध्ये करून दिल्या जातील. आणि तुम्हाला म्हाडा लॉटरीसाठी अगर वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर ती सुद्धा सोय आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपले वैयक्तिक मार्गदर्शन बुक करू शकता, प्राईम मेंबरशिप घेऊ शकता. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम या प्रोजेक्टची आपण बेसिक माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये याचा स्कीम कोड आहे 536. बिल्डिंग नंबर 14 पॉकेट 6मध्ये ही विंग देण्यात आलेली आहे. लोकेशन आहे विक्रोळी. इन्कम ग्रुप जो आहे तो या LIG ग्रुपमधील लोक यासाठी अप्लाय करू शकतात. तसेच EWSमध्ये जे कॅटेगरीमध्ये येतात ते सुद्धा हे लोक या ग्रुपचा या प्रोजेक्टसाठी अप्लाय करू शकतात. यासाठी जे डिपॉझिट असणार आहे ते असणार आहे 50,590, ज्यामधील 590 हे तुमचे नॉन रिफंडेबल असतात. आणि जर तुम्हाला लॉटरी नंबर नाही आला तर तुमचे 50,000 तुम्हाला रिफंड केले जातात. यामध्ये टोटल 2 BHK 172 एवढे 2 BHK देण्यात आलेले आहेत, ज्याची किंमत ठेवलेली आहे जवळपास 66 लाख रुपये. आणि याचा कार्पेट एरिया जो आहे तो 538 ते 546 स्क्वेअर फूट एवढा कार्पेट एरिया इथे देण्यात आलेला आहे. या प्रोजेक्टचं जे पोझिशन जे आहे ते 31/12/2032 असं रेराच्या वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे. परंतु बऱ्यापैकी या प्रोजेक्ट सर्व काम कंप्लीट होत आलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की लवकरच याचं पोझिशन मिळून जाईल. या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत. आणि या प्रोजेक्टमध्ये टोटल 2 विंग्स देण्यात आलेले आहेत, A आणि B. आणि A विंग जी आहे ती 23 फ्लोअरची असणार आहे आणि B विंग जी आहे ती 14 फ्लोअरची असणार आहे. A विंगच्या प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट आहेत, तसेच B विंगच्या सुद्धा प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. 2 लिफ्ट्स आहेत, एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहे आणि एक चांगला पॅसेजमध्ये सोडण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आपण आता गुगल मॅप्सवर पाहणार आहे की कन्नमवार नगर ॲक्च्युअलमध्ये कुठं आहे मुंबईमध्ये. तर तुम्ही सिम्पली गुगल मॅप्सला सर्च करायचं आहे कन्नमवार नगर 2. तर तुम्हाला या ठिकाणी हे जे रेड डॉट आहेत हे कन्नमवार नगर 2चा हा एरिया इथे देण्यात आलेला आहे, जो की इथे तुम्हाला पाहू शकता जवळच्या पवई किंवा पूर्ण हा विक्रोळी एरिया आहे. विक्रोळी एरियामध्ये कन्नमवार नगर येते. आणि तुम्हाला इथे जवळपासून इथून कांजूरमार्ग स्टेशन आहे आणि इकडे विक्रोळीचे लोकल स्टेशन आहे. आणि या ठिकाणी जो एरिया आहे या ठिकाणी कन्नमवार नगर 2 आहे, म्हणजे 2 नंबरचा कन्नमवार नगर. त्यानंतर जी म्हाडाची बिल्डिंग आहे ती ॲक्च्युअली कुठे आहे ते आपण आता पाहूया यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी म्हणजे एकदम या कोपऱ्या या साईडला आहे. या ठिकाणी बरेच म्हाडाचे प्रोजेक्ट्स याआधी झालेले आहेत, जसं की हा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, हा सुद्धा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी हे सुद्धा म्हाडाचे बिल्डिंग्स आहेत. असे बरेच म्हाडाचे ते प्रोजेक्ट याआधी पण झालेले आहेत. आता जो नवीन यावेळी झालेला आहे प्रोजेक्ट तो हा असणार आहे, हा विंग असणार आहे, हा A विंग असणार आहे आणि हा B विंग असणार आहे, जो की 536 स्कीम क्रमांक मधील हा प्रोजेक्ट आहे, पॉकेट नंबर 6 मधील कन्नमवार नगर 2 मधील. तर याचा आता पूर्ण या ज्या विंग्स आहेत तुम्ही पाहू शकता की A विंग 23 फ्लोअरची आहे, जी की जवळपास पूर्ण सगळे फ्लोअर्स उभे राहिले आहेत. आणि B विंग जी आहे ती 14 फ्लोअरची आहे, ती सुद्धा जवळपास पूर्ण उभी आहे. तर याचा आता आपण स्ट्रीट व्ह्यू पाहूया कसा आहे. तुम्ही पाहू शकता हा याचा समोरचाच बरोबर रोड आहे की हा जो आहे तो म्हाडाचा जुना प्रोजेक्ट आहे, जो की पूर्ण रेडी झालेला आहे, तिथं राहत पण आहेत सध्या. आणि ही जी बिल्डिंग आहे ही म्हाडाची 536 स्कीम कोड क्रमांकची ही बिल्डिंग असणार आहे. तुम्ही पाहू शकता ही पूर्ण 23 फ्लोअर उभे आहेत. आणि हा जो स्ट्रीट प्लॅन आहे तो नोव्हेंबर 2024चा आहे. त्यामुळे ही जी B विंग आहे ती तुम्हाला इथं अजून सुद्धा इनकम्प्लीट दिसत आहे, पण ऍक्च्युअली ही सुद्धा विंग पूर्ण उभी राहिलेली आहे, कारण हे अजून यामध्ये अपडेट झालेले नाही आहेत स्ट्रीट मॅपवर. तर इथं या ठिकाणी ही अशा पद्धतीने ही बिल्डिंग असणार आहे. ही असणार आहे A विंग. आणि A विंगच्या प्रत्येक फ्लोअरला जवळपास 5 फ्लॅट देण्यात आलेले आहेत.
आणि बी विंगच्या सुद्धा प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि याच्या शेजारी एक पार्किंगचा सुद्धा एक टावर असणार आहे, ज्यामध्ये पार्किंगची सुद्धा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जे खाली या ठिकाणी जे ग्राउंड फ्लोअरला आहे ते इथे पूर्ण कमर्शियल स्पेस असणार आहे, जे की दुकान गाळे वगैरे इथे असणार आहेत पूर्ण या खालच्या लाईनला पूर्ण. तर त्याच्या सुद्धा म्हाडाच्या लिलावाद्वारे तुम्हाला माहिती आहे की लॉटरी काढली जाते, तर ती सुद्धा फ्युचरमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या एरिया इथे पाहू शकता, गुगल मॅप्सवर जाऊन किंवा स्ट्रीट व्ह्यू पाहू शकता की एकदम असा शांत असा परिसर हा वाटतोय पूर्ण. एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे, कारण या साईडला पूर्ण एक टोकालाच आहे आणि शेजारी तुम्हाला इथं पाहू शकता ह्याच्यावर की जवळच अशी ह्या ठिकाणी म्हाडाचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे. हा पूर्ण एरिया जो पूर्ण आहे पूर्ण मोकळा एरिया आहे हा, त्यामुळे तुम्हाला फ्रेश एअर वगैरे इथे चांगली येत राहणार आहे. तर मित्रांनो, आता आपण हे कन्नमोह नगर जे आहे त्या ॲक्च्युअलमध्ये रोड्स वगैरेचे कसे आहेत ते पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला शकता हा पूर्ण कन्नमोह नगर एरिया आहे, जसं की आपण गुगल मॅप्सवर सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामधील इथं सर्व पॉकेट्स वगैरे देण्यात आले, जसं की इथं पॉकेट 6 देण्यात आले, जे की आता सध्याचा जो प्रोजेक्ट आहे 536 क्रमांक स्कीम कोड असणारा, हा पॉकेट 6 मध्ये आहे. म्हणजे हा पॉकेट 6 आहे. इथे पॉकेट 7 आहे, पॉकेट 8 आहे, पॉकेट 5 आहे. असे बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेले आहेत. इथं पॉकेट 1 आहे, जो की म्हाडाचा पुराणा प्रोजेक्ट आहे. इथं सुद्धा म्हाडाचा प्रोजेक्ट होता. या ठिकाणी सुद्धा म्हाडाचा प्रोजेक्ट आधी झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता जो आहे पॉकेट 6, या ठिकाणी रोड्स कसे आहेत ते पहा. तर याला जो टच रोड आहे तो जवळपास 12.20 मीटर आहे. जवळपास 40 फुटी रोड असणार आहे याच्या पुढे. आणि या ठिकाणी जो रोड आहे, जो की कॉर्नर बिल्डिंग असणार आहे अशी, आणि हा जो रोड आहे तो जवळपास 18 मीटर असणार आहे. म्हणजेच एक 50-60 फुटी हा रोड असणार आहे. तर ही बरोबरच कॉर्नर अशी बिल्डिंग आहे. आणि म्हाडा जो पार्किंग ब्लॉक आहे तो सुद्धा इथंच असणार आहे. म्हणजे पार्किंगसाठी जो सेपरेट बिल्डिंग आहे ती ह्या कोपऱ्याला इथे असणार आहे. आणि ही ए विंग आणि ही बी विंग अशा पद्धतीने असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की रोड्स वगैरे चांगले आहेत, या ठिकाणी मोठे रोड्स सोडण्यात आलेले आहेत ऑलरेडी. अशा पद्धतीने हा एकदम कॉर्नरचा एरिया असा देण्यात आलेला आहे. आता याचा फ्लोर प्लॅन कसा आहे तो आपण पाहूया. आता हा जो आहे हा म्हाडाचा ए आणि बी विंगचा पूर्ण हा फ्लोर प्लॅन इथे देण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया की जो फर्स्ट टू 7th 9th 13 फ्लोर पर्यंत जो प्लॅन आहे ए आणि बी विंगचा, तो कसा आहे तो पाहूया. ही जी आहे ती ए विंग आहे आणि ही जी आहे ती बी विंग आहे. आता आपण ए विंगचा सुरुवातीला यामध्ये प्लॅन पाहूया. दोन्ही विंगचा प्लॅन जवळपास सर्व सेमच आहे. फक्त दोन विंग्स इथे देण्यात आलेले आहेत, आणि फक्त त्यांची फ्लोर संख्या जी आहे ती कमी जास्त फक्त आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा ए विंगचा फ्लोर प्लॅन आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ती 2 लिफ्ट देण्यात आले आहे, जवळपास 2 मीटर बाय 2.25 मीटर, म्हणजे जवळपास 6 बाय 7 किंवा मोठी अशी लिफ्ट देण्यात आलेली आहे दोन्ही पण. या ठिकाणी 2 लिफ्ट्स आहेत. या ठिकाणी एक स्टेअरकेस देण्यात आले आहे. आणि हा जो आहे हा तो मिडल पॅसेज आहे. आणि या साईडला इकडे 3 फ्लॅट्स आहेत आणि या साईडला इकडे 2 फ्लॅट्स आहेत. म्हणजे टोटल पर फ्लोअरला 5 फ्लॅट इथे देण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी जे 3 फ्लॅट्स आहेत, तर तुम्ही पाहू शकता सर्व फ्लॅट जे आहेत ते 2 BHK आहेत. त्यामध्ये एक छोटी बेडरूम सुद्धा देण्यात आलेली आहे, जी की आपण चिल्ड्रन्स बेडरूम म्हणू शकतो. असा सर्व हा जो मिडल पॅसेज जो आहे तो सुद्धा एकदम चांगला स्पेशियस असा सोडण्यात आलेला आहे. आता आपण कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया. सर्व फ्लॅट जवळपास सर्व सारखे आहेत, काहीच त्यामध्ये मापांमध्ये फरक वगैरे नाहीये. तर तुम्ही पाहू शकता की हा एंट्रन्स लॉबी इथे आहे देण्यात आलेली. हा जो फ्लॅट आहे तो 105 नंबरचा फ्लॅट आहे. आणि या ठिकाणी समोर एंट्रन्स लॉबीतून इथे एंट्री आहे. या ठिकाणी सेकंड फ्लॅटची एंट्री आहे. इथे 105 नंबर फ्लॅटसाठी एंट्री जी देण्यात आली ती इथे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी एंट्रीमध्ये सुरुवातीला तुम्हाला हॉल लागणार आहे. हॉलला इथं मोठी विंडो एक देण्यात आलेली आहे. आणि हॉलचं जे माप आहे ते साधारण 10 बाय 17 असं 10 फूट आहे, आणि असं 17 फूट या मापाचा इथे हॉल देण्यात आलेला आहे. या ठिकाणी हॉलमधून तुम्ही इकडे एंट्री केली की इकडे तुम्हाला लगेच किचन देण्यात आलेलं आहे. किचनला सुद्धा एक एन्क्लोजर ड्राय बाल्कनी सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. आणि इकडे किचनला सुद्धा मोठी विंडो एक असणार आहे. तर किचनचे जे माप आहे ते जवळपास 7 बाय 12.5 असं एवढं किचनचं माप इथे देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे, ज्याचं की माप आहे 7 बाय 4. अशा पद्धतीने ह्या मापाचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि शिवाय तुम्हाला इथे एक चिल्ड्रन्स बेडरूम देण्यात आलेली आहे. या ठिकाणी चिल्ड्रन्स बेडरूमचं जे माप आहे ते जवळपास 9.25 बाय 8.5 फूट असं आहे. म्हणजे 8.5 बाय 8.5
अशा मापाचा आपण चिल्ड्रन्स बेडरूम हे म्हणू शकतो, जे की एकदम सफिशियंट मापाचा आहे आणि त्याला सुद्धा एक चांगली विंडो इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मास्टर बेडरूमसाठी एंट्री इथंच देण्यात आलेली आहे. इथंच मास्टर बेडरूमसाठी डोर देण्यात आलेली आहे आणि इथून हा जो एरिया आहे हा असा फारसा उपयोगाचा ठरणार नाहीये. फक्त हा एंट्रीसाठीच होणार आहे आणि या ठिकाणी जी आहे ही मास्टर बेडरूम इथं देण्यात आलेली आहे, जिचं की माप आहे 10 बाय 12 या मापाची ही मास्टर बेडरूम आहे. असे 10 फूट आहे आणि असं 12 फूट देण्यात आले आहे आणि त्याला सुद्धा एक चांगली मोठी विंडो इथं देण्यात आलेली आहे. आणि मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा देण्यात आलेलं आहे, ज्याचं माप आहे जवळपास 8.5 बाय 4.5 म्हणजे हा असं 8.5 फूट आहे आणि असं 4.5 फूट एवढं मोठं टॉयलेट बाथरूम इथं मास्टर बेडरूमसाठी देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा पूर्ण 2 BHK आहे. एकदम सफिशियंट आणि बिग साईज 2 BHK हा म्हणू शकतो म्हाडाच्या दृष्टीने. तर सर्व फ्लॅट जवळपास अशाच मापाचे आहेत. सर्व असेच सारखेच आहेत मापाचे. या साईडला 3 आणि या साईडला 2 सेम फ्लॅट असेच बिविंग सुद्धा देण्यात आलेले आहेत. बिविंग सुद्धा फ्लोर प्लॅन सेम असाच आहे. काहीच फरक नाही. फक्त यामध्ये बी मध्ये 14 फ्लोर्स आहेत आणि ए विंग मध्ये 23 फ्लोर्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय पार्किंगसाठी एक वेगळा एक टावर उभा करण्यात इथं येणार आहे, ज्यामध्ये जवळपास 50 पार्किंग त्यामध्ये अवेलेबल असणार आहेत. आता त्याचं अलॉटमेंट कशा पद्धतीने होतं ते सुद्धा पाहावं लागेल. शक्यतो सगळे मला वाटते कॉमनच असतील का आणि मेकॅनाइज्ड पार्किंग ते असणार आहे. आणि या ए आणि बी विंगच्या ग्राउंड फ्लोअरला पूर्ण शॉप्स असणार आहेत. तुम्ही पाहू शकता की इथं पूर्ण शॉप्स असे देण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे तो पार्किंग टॉवर जो आहे तो या ठिकाणी असणार आहे. ह्या 18 मीटर रोडला लागून इथं असणार आहे आणि हे पूर्ण मेकॅनाइज्ड पार्किंग असणार आहे. तर पंप रूम वगैरे देण्यात आलेली आहे. हे पूर्ण जे इथे दिसतात हे पूर्ण शॉप्स वगैरे असणार आहेत म्हाडाचेच. आता याचा साईड व्ह्यू जर आपण पाहिला तर तुम्ही पाहू शकता की ही ए विंग बी विंग अशी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जो आहे अशा पद्धतीने हा टावर देण्यात आलेला आहे, जो की मेकॅनाइज्ड पार्किंग आहे. यामध्ये जवळपास 50 पार्किंग्स अवेलेबल करण्यात आलेले आहेत. हा पार्किंग टॉवरचा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे एका फ्लोअरला 2-2 कार्स असे देण्यात आलेले आहेत मेकॅनाइज्ड. या ठिकाणी खाली अशा ठिकाणी पद्धतीने हे असणार आहे. तर अशा पद्धतीने या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. या प्रोजेक्टला अप्लाय करण्यापूर्वी आपण आपले जी लोनची एलिजिबिलिटी आहे ती सुद्धा चेक करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. कारण जी लोन अमाऊंट जी आहे ती फ्लॅटची किंमत जी आहे ती जवळपास 66 लाख रुपये आहे. त्यामुळे तुम्हाला याला लोन करताना सुद्धा तुम्हाला तेवढे लोन एलिजिबल आहे का हे सुद्धा चेक करा, मगच अप्लाय करा. तर अशा पद्धतीने चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.